सध्या तुम्हाला काय वाटतं की सध्या तुमच्या भागात जास्त करून कोणत्या याची हवा आहे, काय वाटतं? पक्षाची म्हटलं तर हवा आता सध्याला तर अजितदादा पवारांच्या पक्षाची हवा आहे. पण या अगोदर सुद्धा राष्ट्रवादीची जी पूर्व भागात हवा होती आणि मला वाटतंय की इथून पुढं सुद्धा राहील. गुणवरे गावच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत गेल्या 20 ते 30 वर्षात तुमचं काय मत आहे? गेल्या 30 ते म्हणजे गेल्या 35-40 वर्षापासून गुणवरे गाव किंवा आजूबाजूच्या परिसरात किंवा फलटण तालुक्यात विकास कुठलाच नाही झाला. फक्त गाव रस्ते ही फक्त करते ते फक्त नावाला करते ते एवढाच विकास चालवला ना त्या म्हणजे प्रत्येक फलटण तालुक्यात तर त्याच्यावरच विकास चालला. नुसतं मतं जी आहे ते फक्त त्याच्यावरच मागायचे. इथं रस्ता गेला तिथं रस्ता गेला. गुणवरे गावच्या बाबतीत जर विचारायचं झालं तर मागच्या 20 ते 30 वर्षात विकासाची काळजी गुणवरे गावच्या बाबतीत विचार जर केला पाठीमागच्या 30 वर्षातला किंवा अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदाच आदरणीय रणजितदादाच्या माध्यमातून प्रचंड विकास कामं या गावात झालेली आहे. मागच्या 20 ते 30 वर्षातलं काही झालेलं नव्हतं. त्यामुळेच फलटण आमदार बदलला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमच्या भागात जास्त करून कोणाची हवा आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर या भागात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. गुणवरे गावच्या विकासाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? गेल्या 20 ते 30 वर्षातले काय गणित आहेत? एवढं वय तर नाही माझं 20-30 वर्षापूर्वी सांगायचं, पण चालूला तर रणजितदादांचं बऱ्यापैकी काम आहे. बऱ्यापैकी म्हणजे भरपूर आहे. आता जी आता कामं हे रोड चालली चाललेला आहे तर दादाच्याच काम दादाच्याच झालेलं आहे. येणाऱ्या इलेक्शनच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की कोणाचं जास्त वारं आहे? मला वाटते बऱ्यापैकी गड्याचं वारं जास्त राहील. बरं. येणाऱ्या इलेक्शनच्या काळात फलटण तालुक्यातली जनता कोणाच्या पाठीशी असेल, रामराजे की रणजितदादा? रणजितदादांच्या मागे. कारण की आता दादांनी बऱ्यापैकी कामं करायला सुरुवात केलेली आहे. आता परिवर्तन वेगवेगळ्या प्रकारचं आणलेलं आहे आता बऱ्यापैकी. ठीक. नमस्कार. आपल्या गुणवरे गावाच्या विकासाच्या बाबतीत मागच्या 20 ते 30 वर्षातला तुमचा काय अनुभव आहे? मागल्या 20 ते 30 वर्षामध्ये आमचे गुणवरे गाव हे मागासवर्गीय संख्येमध्ये मोठ्या संख्येमध्ये आहे आणि त्याच पद्धतीमध्ये आरक्षण पडलेलं आहे. आजपर्यंत महाराज साहेबांनी असो संजीवबाबांनी असो आम्हाला शब्द दिला होता की आम्ही संविधान भवन आपल्याला चांगल्या पद्धतीने बांधून देऊ, परंतु आजपर्यंत ही आमची शोकांतिका आहे की त्यांनी ते केलेलं नाही. नमस्कार. गुणवरे गावच्या विकासाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? का 2 टर्म ह्यांच्या झाल्या राज्यसाहेबांच्या, पण अजिबात विकासाचं कुठलंही काय पाऊल उचललं नाही. बरं. तर त्यासाठी आता माझं म्हणणं काय आहे की आता परिवर्तन झालं पाहिजे, ह्यांना धडा शिकवला पाहिजे. बरोबर आहे. तेव्हा आपल्या म्हणजे गावची सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. जास्त काय मला बोलायचंच नाही, एवढंच. नमस्कार. गुणवरेच्या बाबतीत जर विचारायचं झालं तर मागच्या 20 ते 30 वर्षात गुणवरे भागाच्या विकासाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? मत म्हणजे म्हटलं तर इकडं रणजितदादाचाच विकास म्हटलं 30 वर्षापूर्वी काहीच विकास झाला नाही. आता दादा जसं शिट लागल्यापासून विकास हळूहळू चालू झाला. इथं सध्या ह्या भागात कुणाची हवा आहे? रणजितदादाची. गुणवरे भागात सध्या कुणाची हवा आहे असं वाटतंय तुम्हाला? आता याच्यामध्ये काय आहे, हा निर्णय जो आहे ना हे जनतेचाच कौल आहे बरोबर. आणि हा फायनल याच्यानंतरच कळेल इलेक्शन नंतर. हा येणाऱ्या काळात आता सध्या ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये तुमच्याकडे कुणाचं वारं जास्त करू नये काय वाटतं? अंदाज तसं काय अजून सांगता येत नाही सांगता बरोबर. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये कोणाची शक्यता जास्त आहे की बाबा रामराजे येऊ शकतील की रणजितदादा? रणजितदादाचं वार फलटण तालुका कोणाच्या पाठीमागे राहील? रणजितदादाच्या पाठीमागे. आसू भागात मागच्या 20 ते 30 वर्षात विकासाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? विकास झाला की आसू भागात मागच्या 20 ते 30 वर्षात विकास झालेला आहे का? विकास चांगलाच झाला. बरं. झालाय म्हणजे काय काय झालंय असं तुमचं म्हणणं? रस्ते झाल्यात, बरोबर. पाण्याच्या सोय झाल्यात, बरं. शाळा सुविधा झाल्यात. झालेलं आहे. ठीक आहे.
सध्या इलेक्शनच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? सध्या इकडं जास्त करून कुणाचं वार आहे? राष्ट्रवादीचं. आसू भागात सध्या जास्त करून हवा कोणाची असं तुमचं म्हणणं आहे? सध्या हवा म्हणजे घड्याळाची. आणि विषय असा होतो की त्यांचं मूळ जे आहे ते पांढरं सक्षम आहे, त्यामुळं ते घड्याळाचंच 99% गॅरंटी. नमस्कार. नमस्कार. आसू भागात मागच्या 20 ते 30 वर्षात विकास झालाय का? नाही ना, मागच्या 20 वर्षात झाला तर अलीकडे एवढ्या 1-2 वर्षात बरा झाला त्या मानाने रस्त्याच्या बाबतीत तरी. सध्या फलटण तालुक्यात हवा जास्त करून कुणाची असं काय वाटतं तुम्हाला? हवा तर भाजपचीच आहे जास्त. आसू भागात सध्या कुणाची हवा आहे असं तुमचं म्हणणं आहे? आता तसं सांगायला गेलं तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर पक्ष म्हटलं तर जमेची बाजू म्हटलं तर आसू गावामध्ये तरी शिवरूपराजे चांगल्या प्रकारे, धीरेंद्रराजे पण राजकारणामध्ये सक्रिय असल्यामुळे बरोबर. आत्ता तरी म्हणावं असं तरी त्यांचंच आहे. बरं आहे. आसू भागात सध्या हवा कुणाची आहे काय वाटतं? हवा फक्त शिवराजे शिवरूपराजे. शेवटपर्यंत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या भागात तुमच्या भागात जास्त करून कुणाची हवा आहे? आसू भागात सध्या कुणाची हवा आहे काय म्हणणं आहे तुमचं? तसं काय सांगतात मागच्या 20-25 वर्षात आपल्या आसू भागाचा विकास झालेला आहे का? आसू भागातला झालेला आहे. आता सध्या हवा कोणाची आहे काय वाटतंय तुम्हाला? आसू भागात मागच्या 20 ते 30 वर्षात विकास झालेला आहे का? मध्यमच आहे असं काही म्हणावा असा विकास झालेला नाही. या भागात जास्त करून कुणाची हवा आहे? हवेचं म्हणजे आता सगळी लोक ह्यांच्यासारखीच गुणग्रस्त राहायला लागले, त्याच्यामुळे हवा सांगता येणार नाही, कुणाची हवा निघेल कधी सांगता येणार नाही. परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमच्या भागात सध्या करून हवा कुणाची आहे? रणजितदादा. आसू भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्या ज्या निवडणुकी आहेत आता त्या बाबतीत तुमच्याकडे जास्त करून हवा कुणाची? शिवरूपराजे. नमस्कार. आसू भागात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या साठी तुमच्या भागात जास्त करून कुणाची हवा आहे? आसू जिल्हा परिषद पंचायत समितीचा नाव शिवरूपराजे खर्डेकर व रणजितदादा नाईक निंबाळकर खासदार यांच्या युतीची सगळ्यात जास्त हवा आहे. झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत तुमच्या भागात जास्त करून आता सध्या कुणाची हवा आहे? आमच्या भागात सदा शिवरूपराजे खर्डेकर, अजितदादा पवार, घड्याळाचाच जोर आहे या भागात. नमस्कार. सध्या आसू भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत तुमच्या भागात जास्त करून कुणाची हवा आहे? जिल्हा परिषद व पंचायत समिती या ज्या निवडणुका आहेत तर तुमच्या भागात सध्या कुणाची हवा आहे? शिवरूपराजे. आसू भागात आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या बाबतीत तुमच्या भागात कुणाची हवा आहे? आमच्या गावात शिवरूपराजे खर्डेकर आणि रणजितदादा नाईक निंबाळकर यांची सध्याला हवा आहे.